माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चिकन पापड रोल। चला तर आपण कसे बनवले ते पाहूया। मस्त आणि यम्मी आणि खरंच खूपच टेस्टी झाले होते। तर त्यासाठी मी सर्वात पहिले एका बाउलमध्ये खिमा केलेले चिकन घेतले। त्यानंतर चिकन ते मी स्वच्छ पाण्याने वॉश करून घेणार आहे। चिकन मस्तपैकी वॉश करून झालं की ते चिकन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। चिकनमधून सर्व पाणी साईडला काढायचं आणि मग त्या चिकनमध्ये टाकण्यासाठी एक आपण पेस्ट करूया। त्या पेस्टसाठी लागणारे लसूण, अद्रक, 2-3 मिरच्या आणि 4-5 काळी मिरी हे पूर्ण आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेऊ। हे तुम्ही मिक्सरलाही चेचून करू शकता, पण आम्ही खलबत्त्यामध्येच करतो, त्याने चव अधिक वाढते। बघा अशी पेस्ट पूर्ण करून झाली की चमचने ती पेस्ट काढून घ्यायची आणि आपल्या चिकनमध्ये आता आपण ती पेस्ट टाकून घेत आहोत। चिकनमध्ये पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमच हळद टाकू, 1 चमच आपलं लाल तिखट टाकू घरामधलं आगरी कोळी मसाला, त्यानंतर 1 चमच आपलं पिंक सॉल्ट। आता पूर्ण टाकून झाल्यानंतर चम्मचने हे पूर्ण मिश्रण मिक्स करू, जेणेकरून पूर्ण मसाले त्यामध्ये मिक्स होतील। आता एका कढईमध्ये आपण घरचे साजूक तूप टाकून घेऊया। तूप पूर्ण गरम झाली की त्याच्यामध्ये ती आपण तयार केलेली चिकनची फिलिंग टाकून घेऊया। आता ती चिकनची मिश्रण आपण त्यामध्ये टाकले की पूर्णपणे थोडंसं शिजवून घ्यायचं। पूर्ण आता मी मिक्स करून घेत आहे। मिक्स केल्यानंतर चिकनला जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला भरपूर पाणी सुटेल। बघा हे पाणी चिकनमधून निघले आणि पूर्ण सुकून घ्यायचे। हे पाणी पूर्ण सुकले की आपली फिलिंग रेडी आहे। ती थंड करून आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची। आता आपण ही चिकनची फिलिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये आपण 1 चमच मैद्याचे पीठ आणि थोडेसे पाणी घालून अशी पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम अशी स्लरी तयार करून घ्यायची। आता मी मिक्स करून पूर्ण मस्त अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे। आता एका प्लेटमध्ये मी पाणी घातले आणि पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून सर्व पापड ठेवणार आहे। 5 सेकंद तर पापड त्याच्यामध्ये डीप करून ठेवायचे। हे पापड थोडे असे नरम झाले की म्हणजे आपल्याला समजेल की हे फोल्ड होईल आता, तर त्याला पाण्यातून काढून घ्यायचे आणि एका प्लेटवर ठेवायचे। प्लेटमधून ठेवून त्यामध्ये आता आपण त्या प्लेटमध्ये मस्त पापडावर चिकनची फिलिंग टाकून पापड फोल्ड करायला घेऊ। फोल्ड करताना पापडाला साईडला जी मैद्याची आपण स्लरी बनवलेली ती लावून घ्यायची, म्हणजे पापड जे आहे खुलणार नाही। हे बघा याच्यामध्ये तुम्ही चिकनच्या फिलिंगऐवजी तुम्ही आवडेल तशी तुम्ही फिलिंग भरू शकता। तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही भाजीची किंवा पनीरची फिलिंगही भरू शकता, पण आमच्या घरात मोस्टली चिकनच आवडतो म्हणून आम्ही चिकनचेच बनवतो। चला आपण अशी फोल्डिंग करून घेतली आहे पापडची। आता सर्व पापडचे मी फोल्डिंग करून घेतली आहे फिलिंग टाकून। आता मस्त तेल गरम झाला की पापड या दोन्ही साईडने फ्राय करायचा। एक साईडने पापड गोल्डन झाला की त्याला दुसऱ्या साईडने पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करायचा। तुम्ही मैद्याची स्लरीही नक्की लावा, जेणेकरून पापड फोल्ड केल्यावर निघत नाही आणि व्यवस्थित चिपकून राहत, त्याच्यामधून फिलिंगही बाहेर येत नाही। बघा आमच्या पापड रोलमधली एका पापडचीही फिलिंग बाहेर आली नाही, मस्त व्यवस्थित सगळे फ्राय झाले। बघा मस्त पापड फ्राय झाले की त्यांना एका डिशमध्ये काढून सर्व करा। जर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब।